येतात, मग ससा पुढं पुढं पळत जातो, त्याला हराळी दिसते, तो खातो, मग झोपतो, कासव हळूहळू जातं आणि ती शर्यत जिंकतं. काय मॉरल ऑफ द लेसन, मॉरल ऑफ द स्टोरी, स्लो अँड स्टडी विन द रेस. बरोबर आहे. त्याच्या पुढचं व्हर्जन मी ऐकलं होतं. त्या व्हर्जनमध्ये असं होतं की ससा हुशार होतो, मग म्हणतो की आता परत रेस लावूयात, मग आता झोपायचं नाही. मग खूप स्पीडनं धावत जातो, कासव हळूहळू येतं, स्पीडनं धावून तो शर्यत जिंकतो. याचा अर्थ काय? मॉरल, फास्ट अँड कन्सिस्टंट ऑलवेज बीट द स्लो अँड स्टडी. त्याच्या पुढचं व्हर्जन मी ऐकलं होतं की कासव ठरवतं की आता आपण थोडी वेगळी आयडिया करायची, ट्रॅक चेंज करायचा आणि परत चॅलेंज देतं. ससा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणतो की ठीक आहे, मी परत तुझ्यावर रेसला तयार आहे. पण कासवानं जो मार्ग ठरवलेला असतो त्याच्यात मध्ये नदी असते आणि मग ससा धावत धावत जातो, नदीच्या काठावर येऊन पाहतो की पाणी आहे, त्याला पोहता येत नाहीये, त्यामुळे तिथंच थांबतो. कासव हळूहळू येतं, नदीमधनं नदी क्रॉस करतं आणि शर्यत जिंकतं. म्हणजे काय? आयडेंटिफाय युअर कोर कॉम्पिटन्सीज, युअर पोटेन्शियल अँड देन डिसाइड युअर स्ट्रॅटेजीज. प्लॅन युअर लाईफ अकॉर्डिंगली. तर हा तिसरा लेसन. आणि लास्ट लेसन सगळ्यात त्यात चौथा व्हर्जन असा आहे की एवढी सगळी शर्यत खेळता खेळता ससा आणि कासव मित्र होतात आणि ते एकत्र रेस धावायचं ठरवतात. आणि मग जमिनीवरची रेस, ससा कासवाला पाठीवरती घेतो आणि धावत धावत जातो, आणि नदीमध्ये कासव सशाला पाठीवरती घेतं आणि पोहत पोहत जातं, आणि दोघं रेकॉर्ड टाइम मध्ये शर्यत जिंकतात. दिस इज टीम. टीम इज फुल फॉर्म टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. सो हे कॉन्सेप्ट मला इथं प्रत्येक दगडामध्ये, भिंतीमध्ये, माणसामध्ये, सगळ्या चराचरामध्ये दिसत आहेत. आणि आपली संस्कृतीच आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तोते लाहो प्राणी जात. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे वाईटपणा निघून जाऊ दे. वाईट माणसं निघून जायला गरज नाही. आम्ही गुन्हेगारी नष्ट करायचं, गुन्हेगारांना नष्ट करायचं, त्यातली गुन्हेगारी नष्ट केली पाहिजे, वाईटपणा नष्ट केला पाहिजे, अंधार दूर केला पाहिजे, प्रकाशाकडे गेलं पाहिजे, सत्सद विवेक बुद्धीकडे प्रवास केला पाहिजे.